नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या बल्बकडे पाहिले तर त्यावर कदाचित असं काहीतरी लिहिलेलं दिसेल 10 वॅट किंवा 100 वॅट. तर मग हे वॅट म्हणजे काय आणि ते कसं काढायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर मग 10 वॅट ही संख्या खरं तर विद्युत शक्तीचे प्रतिनिधित्व करते. सामान्यपणे शक्ती म्हणजे काय, तर एकक कालावधीमध्ये वापरली गेलेली किंवा उत्सर्जित केलेली ऊर्जा होय. मग या ठिकाणी शक्तीचे एकक काय बनेल, तर बघा, ऊर्जेचे एकक आहे जूल, तसेच वेळेचे एकक आहे सेकंद. मग हे होते जूल प्रति सेकंद. मग यालाच आपण म्हणतो वॅट, की जे डब्ल्यूने दर्शवले जाते. आता वॅट हे नाव जेम्स वॅट या शास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले आहे. तर मग इथे 10 वॅट बरोबर 10 जूल प्रति सेकंद. याचा अर्थ असा होतो की हा बल्ब प्रत्येक सेकंदाला 10 जूल विद्युत ऊर्जा वापरतो. आणि जेव्हा मी वापरतो असं म्हणतो, याचा अर्थ होतो की तो विद्युत ऊर्जेचे इतर वेगळ्या प्रकारात रूपांतर करतो. तर मग या बल्बच्या उदाहरणात ते रूपांतर प्रकाश व उष्णता या स्वरूपात असते. पण याची इतर उदाहरणे सुद्धा आहेत, जसे की ध्वनिक्षेपक, ज्याला आपण स्पीकर किंवा साऊंड म्हणतो, ते विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत करते. त्यानंतर आपण जो घरात पंखा वापरतो तो या विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करतो. पुढे बघा, इथे मी एक टेबल दाखवला आहे. त्यामध्ये काही उपकरणांची विद्युत क्षमता दाखवली आहे. उदाहरणार्थ एसीला खूप जास्त शक्ती लागते. त्याची शक्ती 1000 वॅट किंवा 2000 वॅट किंवा मग 2500 वॅट असू शकते. 1000 वॅट म्हणजे ती एसी प्रत्येक सेकंदाला 1000 जूल इतकी ऊर्जा वापरते. पण जर मोबाईल फोनचा विचार केला तर ते खूप कमी शक्ती वापरतात, म्हणजे अगदी 5 वॅटपेक्षा कमी. मग आता इथे एक प्रश्न आहे की ही ऊर्जा कुठून येते. म्हणजे मला म्हणायचं आहे की या ऊर्जेला काहीतरी स्रोत हवा ना, बरोबर. मग आता तुम्ही समजू शकता की मोबाईल फोन किंवा मग लॅपटॉप यामध्ये ऊर्जा ही विद्युत घट म्हणजेच बॅटरीमधून पुरवली जाते. पण काही मोठे विद्युत परिपथ जसे की आपल्या घरामध्ये वापरले जातात, यांचा विचार केला तर मग यांना ऊर्जा ही प्रचंड मोठ्या ऊर्जा घरात असलेले विद्युत जनित्रापासून पुरवली जाते. आणि पुन्हा पुरवणे याचा अर्थ काय होतो, तर यासारखी उपकरणे जी आहेत ना, ती ऊर्जेच्या वेगवेगळ्या प्रकाराचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतात. उदाहरणार्थ हा विद्युत घट रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो. तर याबद्दल अधिक माहिती रसायनशास्त्रात तुम्ही अभ्यासली असेलच. विद्युत जनित्र यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतो. तर याबद्दल आपण पुढील काही व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तसेच तुम्हाला माहीत आहे की जी ऊर्जा आपण आपल्या घरी वापरतो ना, तर जेवढी ऊर्जा आपण वापरतो त्याबद्दल आपल्याला काही किंमत द्यावी लागते. आपल्याला मिळणाऱ्या विभवांतरासाठी किंवा मग विद्युत धारेसाठी आपण ही किंमत देत नाही, तर आपण या ऊर्जेसाठी किंमत देत असतो. आणि म्हणून त्या किमतीसाठी आपल्याला इथे विद्युत शक्ती काढणे महत्त्वाचे असते. मग आता आपण तेच करणार. आपण बघणार की विभवांतर व विद्युत धारा या स्वरूपात ही शक्ती कशी काढतात. तर मग चला एक उदाहरण घेऊया. असं समजा की आपल्याकडे असलेल्या एका विद्युत परिपथामध्ये एक बल्ब जोडलेला आहे आणि त्यातून 2 अँपिअर इतकी विद्युत धारा वाहत आहे. तसेच या बल्बच्या दोन्ही टोकामधील विभवांतर हे 5 व्होल्ट इतके आहे. मग या दोन किमती दिल्या असता आपण या बल्बने किती शक्ती वापरली हे काढू शकतो का, ते आपण बघूया. चालेल ना. आता हे काढण्यासाठी प्रथम आपण विभवांतर व विद्युत धारा म्हणजे काय ते आठवूया. बघा, 2 अँपिअर म्हणजे 2 कुलोम्ब प्रति सेकंद. याचा अर्थ असा होतो की या परिपथामधील कोणत्याही बिंदूमधून एका सेकंदाला 2 कुलोम्ब इतका प्रभार वाहत आहे, म्हणजेच 2 कुलोम्ब प्रति सेकंद. त्यानंतर मग विभवांतर म्हणजे काय, तर विभवांतर बरोबर जूल प्रति कुलोम्ब. याचा अर्थ असा होतो की या बल्बच्या दोन्ही टोकातून जेव्हा 1 कुलोम्ब इतका प्रभार प्रवाहित होतो तेव्हा तो या बल्बला 5 जूल इतकी ऊर्जा पुरवतो. मग यावरून आपल्याला काय माहित होते की 1 कुलोम्ब प्रभार जो यातून प्रवाहित होतो तेव्हा हा बल्ब 5 जूल इतकी ऊर्जा वापरतो. आणि या ठिकाणी एका सेकंदात 2 कुलोम्ब इतका प्रभार प्रवाहित होत आहे. तर मग ही माहिती वापरून आपण त्या बल्बने किती जूल ऊर्जा वापरली हे काढू शकतो का. तर मग व्हिडिओ थांबवा व बघा बरं, तुम्ही स्वतःहून हे सोडवू शकता का. ठीक आहे, आता आपण हे सोडवूया. मी इथे 1 सेकंद वाट पाहतो आणि मग बघतो की काय घडते. तर मग एका सेकंदात आपल्याला माहित आहे की 2 कुलोम्ब इतका प्रभार प्रवाहित होतो, परंतु प्रत्येक कुलोम्ब हा 5 जूल इतकी ऊर्जा पुरवतो. तर मग 2 कुलोम्ब हा 2 गुणिले 5 बरोबर 10 जूल इतकी ऊर्जा पुरवेल. आणि म्हणून एका सेकंदात त्या बल्बला 10 जूल इतकी ऊर्जा पुरवली जाईल.
त्यामुळे शक्ती ही 10 वॅट इतकी असेल। मग आता जर आपण यांच्या एककांचा विचार केला तर या ठिकाणी 2 कुलोम प्रति सेकंद गुणिले 5 जूल प्रति कुलोम। मग इथे हे कुलोम कुलोम रद्द होतील व आपल्याला मिळेल 10 जूल प्रति सेकंद की ज्याला आपण म्हणतो 10 वॅट। मग आता जर विद्युत धारा 3 एम्पियर असेल तर एका सेकंदाला 3 कुलोम विद्युत प्रभार प्रवाहित होईल, तर मग इथे 3 येतील। आणि दुसऱ्या बाजूला जर विभवांतर समजा 20 व्होल्ट इतके असेल तर मग प्रवाहित होणाऱ्या प्रत्येक कुलोम विद्युत धारेकडून 20 जूल इतकी ऊर्जा त्या बल्बला पुरवली जाईल, त्यामुळे इथे आता 20 होतील। तर मग इथे तुम्ही पाहू शकता की शक्ती काढण्यासाठी आपण विद्युत धारा व विभवांतर यांचा गुणाकार करतो। तर मग सामान्यपणे आपण लिहू शकतो की शक्ती किंवा मग विद्युत शक्ती बरोबर विभवांतर गुणिले विद्युत धारा। मग जर तुम्हाला या 2 राशी माहीत असतील तर मग त्यांचा गुणाकार करा, तुम्हाला शक्ती मिळून जाईल। त्याच प्रकारे आपल्याला जर एखाद्या उपकरणाच्या शक्तीचे मूल्य माहीत असेल तसेच त्या उपकरणाच्या दोन्ही टोकांमधील विभवांतर आपल्याला माहीत असेल तर मग हे सूत्र वापरून आपण त्या उपकरणामधून प्रवाहित होणारी विद्युत धारा काढू शकतो। तर मग आपण जे शिकलो त्याचा आता सारांश पाहूया। प्रत्येक विद्युत परिपथासाठी एक विद्युत स्रोत असतो, उदाहरणार्थ विद्युत घट किंवा मग विद्युत जनित्र की जे विद्युत शक्ती पुरवतात। तसेच त्यामध्ये काही उपकरणे असतात की जे ती शक्ती वापरतात आणि सामान्यपणे आपण शक्तीची व्याख्या अशी करतो की शक्ती म्हणजे दर सेकंदाला किती ऊर्जा वापरली जाते आणि शक्तीचे एकक हे वॅट आहे। तसेच एखाद्या उपकरणाने वापरलेली विद्युत शक्ती काढण्यासाठी आपल्याला त्यातील विद्युत धारा व विभवांतर यांचा गुणाकार घ्यावा लागतो। मग मला हे सूत्र काहीसे अशा प्रकारे लक्षात ठेवायला आवडते। मी म्हणतो की महान शक्तीसोबत महान विभवांतर व विद्युत धारा येते। तर मग अशा प्रकारे आपण विद्युत शक्ती कशी काढायची ते पाहिले। तर या व्हिडिओमध्ये इतकेच, धन्यवाद।